टक्केवारीचे साम्राज्य घरी दारी जो तो उठतो आणि विचारतो, काय 10वी पास झालास? किती टक्के मिळाले? 65. किती? 95. वा, अरे छान. काय मग आता पुढे काय? हे असंच चालू असतं. ह्या टक्केवारीमुळे आमच्यातले सुप्त गुण कोणी ओळखतच नाही. त्यामुळेच आजचा विद्यार्थी हा ज्ञानार्थी होण्यापेक्षा टक्के मिळवण्यासाठी परीक्षार्थी होतो. आता तर प्रयत्नार्थी परमेश्वर असे म्हणण्यापेक्षा परीक्षार्थी परमेश्वर असंच म्हटलं पाहिजे. कारण शाळेत जायला लागल्यापासून आम्हा विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा अपेक्षेपेक्षा जास्त बोजा लादला जातो आणि आम्हा विद्यार्थ्यांपुढे एकच पर्याय समोर ठेवला जातो, तो म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले टक्के मिळवणे हा एवढाच. विद्यार्थ्यांनी नुसतीच गोकळपट्टी करून टक्के मिळवले की त्यांचे सर्वच प्रश्न सुटतात का? शिवाय सर्वच विद्यार्थ्यांना चांगले टक्के मिळतातच असेही नाही. मग त्यांच्यात नैराश्य येते आणि यातूनच सुडाची व आत्महत्येची भावना निर्माण होते. आता परीक्षा देऊन टक्के मिळवण्याचा हेतू काय? तर माणसाचं कर्तृत्व उजळून निघावं हा. वर्षभर विद्यार्थी कसा अभ्यास करतो, त्याला विषय किती आकलन होतो हे न पाहताच त्याला टक्के किती मिळाले हे पाहिले जाते. त्यामुळेच आजचा विद्यार्थी भरकटत चालला. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेटर व्हायचे असेल तर त्याने थोडे जास्त खेळले, थोडा जास्त सराव केला की लगेच ओरडा मिळतो. काय आखाड्यात उतरायचंय? अभ्यास कोण करणार? परीक्षा जवळ आली की अभ्यास करायला नको? अरे टक्के वाढणार तरी कसे? मग तोच बिचारा विद्यार्थी खाली मुंडी घालून अगदी पुस्तकी किड्याप्रमाणे घोकंपट्टी करून टक्के मिळवतो. आता तुम्हीच सांगा, असं घोकंपट्टी करून मिळवलेल्या टक्क्यांना काही अर्थ आहे का? विद्यार्थ्यांनी नुसतीच टक्केवारी वाढवण्यापेक्षा गुणवत्ता वाढवणं हे देखील तितकेच महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल टक्केवारी म्हणजेच गुणवत्ता. टक्केवारी आणि गुणवत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण आपण याच नाण्याची किंमत आधी पाहतो आणि ही किंमत म्हणजेच गुणवत्ता. त्याची तुलना टक्केवारीशी कधी होऊच शकत नाही. कारण टक्केवारी ही टक्केवारी आहे आणि गुणवत्ता ही गुणवत्ता. समाजाचं प्रतिबिंब ज्यात पडतं तो आरसा म्हणजे विद्यार्थी. आणि अशा या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गुणवत्ता वाढवण्याचं उत्तम बाळकडू जर पाजलं तरच ते आपल्या आयुष्याची ध्येय ठरवू शकतील. आणि आपल्या सर्वांचे महानायक APJ अब्दुल कलाम यांच्यासारखी गरुड झेप घेऊन संपूर्ण जगाला गवसणी घालतील यात काही शंकाच